बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शिवसेनेसंदर्भातली। शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवा अशी मागणी आता उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये केली। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरती सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या बाजूने युक्तिवाद केला आणि यावेळी शिंदेंनी धनुष्यबाणाचा फायदा लाटल्याचा युक्तिवाद सुद्धा केला गेला। नेमका आज दिवसभरामध्ये काय घडलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीवेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केली आहे। शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदेंचा होऊ शकत नाही असा युक्तिवादही कपिल सिब्बल यांनी केलाय। शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंचा असून शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फायदा एकनाथ शिंदेंनी घेतल्याचंही कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं। शिंदे मुख्यमंत्री झाले पण कोणत्या राजकीय पक्षातून असा सवाल विचारण्यात आला। सत्तेतील पक्षानं विरोधी पक्षासोबत सत्ता स्थापल्यासारखा प्रकारे व्हीप झुगारल्यावरती आमदार अपात्र ठरायला हवे होते, मात्र अपात्र असलेले आमदार उलट मंत्री झाले। शिंदेंनी कायदेशीरपणे शिवसेना सोडली होती। शिंदे राज्यपालांना भेटले ते म्हणजे पक्ष नाहीये। धनुष्यबाण चिन्ह तातडीनं गोठवलं पाहिजे। फुटीला प्रोत्साहन देण्यासाठी 10व्या परिशिष्टाचा गैरवापर होऊ नये। जेव्हा व्हायला पाहिजे तेव्हा झालं नाहीये। आता हा सगळं झाल्यानंतर मग पर्याय काय तुमच्याकडे? आम्हाला देणार नसाल तर गोठवा ही मागणी केली त्यांनी। ठाकरेंचे दुसरे वकील देवदत्त कामत यांनी आपल्या युक्तिवादात राजकीय पक्षाच्या विरोधात जाऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याचं कोर्टाला सांगितलं। मूळ पक्ष कोणता हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नव्हता असंही त्यांनी सांगितलंय। उद्धव ठाकरेंच्या वकिलांच्या या युक्तिवादावरती शिवसेनेनं सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेना हे चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांना बहाल केलं गेलं होतं, ते सुद्धा कायद्याद्वारेच। आणि जर खरोखर कोणाचा फायदा करून दिला गेला असेल तर तो एकनाथ शिंदे यांच्यामुळे हिंदुत्वाचा फायदा झाला, महाराष्ट्राच्या जनतेचा फायदा झाला, माय भगिनींचा फायदा झाला आणि लाडक्या बहिणींचा, ज्येष्ठ नागरिकांचा फायदा एकनाथ शिंदे यांच्यामुळे झालेला आहे। कोणताही स्वतःसाठी आर्थिक लाभ एकनाथ शिंदे यांनी घेतलेला नाही किंवा त्यांच्या परिवाराने सुद्धा घेतलेला नाही। उद्धव ठाकरेंच्या बाजूने कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपलाय। आता देवदत्त कामत यांनी युक्तिवादाला सुरुवात केली आहे। कामत यांनीही कोर्टाकडे युक्तिवादासाठी वेळ मागितल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे कामतांचा युक्तिवाद संपून एकनाथ शिंदेंकडून त्यांचे वकील कधी युक्तिवाद करणार याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, नवी दिल्ली।